हो, हे खरं आहे, की सध्या तरुण पिढीमध्ये कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. पूर्वी कॅन्सर म्हटला म्हणजे आपल्याला 60-70 वर्षाचे महिला आणि पुरुष डोळ्यासमोर यायचे. हळू-हळू ही वयोमर्यादा खाली-खाली येत जाते. 50 वर्षापेक्षा जे खालचे तरुण वर्ग आहे, तो कॅन्सरग्रस्त होत आहे. आणि ही परिस्थिती फक्त भारताचीच नाही, तर पूर्ण जगाची आहे. कॅन्सर स्पेशालिस्टच्या म्हणण्यानुसार असं रिसर्चमध्ये आलेलं आहे, हे जे कॅन्सर आढळत आहे ते एकदम ॲग्रेसिव्ह प्रकारचे कॅन्सर्स आहेत. म्हणजे त्याचं जे प्रोग्रेशन असतं, त्यांची वाढ जी असते ती खूप लवकर होते. तरुण वयामध्ये सुद्धा लेट स्टेजचे कॅन्सर भेटत आहेत आणि त्यामुळं यांचं प्रोग्नोसिस खूप बॅड होत चाललेलं आहे. तर चला आपण डिस्कस करूया की हे कारणं काय आहेत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. दुर्लक्ष करणे, तरुणांमध्ये जोश असतो, उत्साह असतो, त्यांना असं वाटतच नाही की कधी काळी आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. ते कधीच तपासणीला जात नाही, त्यामुळं कॅन्सरचं निदान लवकर होत नाही. काही कॅन्सर सदृश लक्षणे घेऊन तरुण वर्ग जेव्हा डॉक्टरकडे जातो, ते सुद्धा शंका घेत नाहीत की हे कॅन्सरचं अर्ली लक्षणं असू शकतात. त्यामुळं ते त्यांना असा साधा उपचार देऊन पाठवून देतात, त्यांची तपासणी करत नाहीत. जेव्हा तपासणी करून घेतलं जातं तेव्हा हा कॅन्सर लेट स्टेजमध्ये पोहोचतो. वातावरणामधील वेगवेगळे प्रदूषणे, इंडस्ट्रियल ग्रोथ आणि वाहनांची वाढती संख्या यामुळं हवा आणि पाण्याचं प्रदूषण खूप वाढलेलं आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणामुळं आणि हे जे अन्नधान्यावर रासायनिक फवारणी जी केली जाते त्यामुळं शरीरामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि हार्मोन्स बिघडल्यामुळं स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, थायरॉईडचा कॅन्सर असे हार्मोन्स रिलेटेड कॅन्सर होण्याची शक्यता असते. जे सायंटिस्ट रिसर्च करतायत त्यांना हे लक्षात येतंय की हवा आणि पाण्यामध्ये काही पोटंट कार्सिनोजन्स आढळत आहेत, जे तरुणांना कॅन्सरग्रस्त करतायत. प्लास्टिक हा जो एक भस्मासूर आहे, ह्याची भयानकता आता सध्या खूप जाणवायला लागली. म्हणजे आईच्या दुधामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिक मिळतंय. याचा अर्थ तुम्ही समजू शकता की आपल्या पूर्ण शरीरामध्ये, रक्तामध्ये प्लास्टिक भिनलेलं आहे आणि प्लास्टिक ही नैसर्गिक वस्तू नाही आहे, त्यामुळं ती आपल्याला खूप हानिकारक पडते आणि हे कारण असू शकतं की तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. आर्टिफिशियल लाईट आणि मोबाईल लॅपटॉपचा अतिवापर, इलेक्ट्रिसिटीमुळं सगळीकडे आता लाईट्स खूप जास्त प्रमाणात आलेले आहेत. आपण बघतो की स्ट्रीट लाईट वाढलेले आहेत, सणावाराला रोषणाई करण्याचं प्रकार वाढलेला आहे, लग्नामध्ये रोषणाई करण्याचा प्रकार वाढलेला आहे. हे जे आर्टिफिशियल लाईट्स आहेत, जे सजावटीसाठी वापरले जातात, त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये आपण मोबाईल आणि लॅपटॉप ह्याचा इतका वापर करतोय की त्याच्यामधून जी लाईट येते, ह्या लाईटमुळं आपल्या शरीरामधलं मेलाटोनिन कमी होतं आहे. मेलाटोनिन हे अँटीऑक्सिडंट आहे, पण हे मेलाटोनिन कमी झालं आहे आणि दुसरं कारण त्याचं असं आहे की रात्री जास्त वेळेपर्यंत लॅपटॉप आणि मोबाईल आपण यूज करतो, त्यावेळेस लाईट चालू असतात, लॅपटॉप मोबाईलची लाईट ऑन असते, आपल्या शरीरामध्ये मेलाटोनिन हे स्रवित होत नाही आणि आपल्याला झोप येत नाही. याचा हा एक खूप मोठा साईड इफेक्ट्स आहे. झोप व्यवस्थित नसल्यामुळं पण स्ट्रेस लेवल वाढतो. सध्या लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे. सध्या लाईफ खूप स्ट्रेसफुल झाली आहे. पॉप्युलेशन वाढलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन मिळतं आहे. म्हणजे एखादं मूल जन्माला येतं तर त्याच्या नर्सरी ॲडमिशनपासून तो सेटल होईपर्यंत तो कॉम्पिटिशन आणि स्ट्रेस ह्या गोष्टीला त्याला तोंड द्यावं लागतं. आणि हा क्रॉनिक स्ट्रेस, कमी झोप, स्क्रीनिंगचा अतिवापर याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स होतात. आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन होतं, आपली बॉडी इम्युनिटी कमी होते, आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचा हार्मोन्स रिलीज होतो.
हा हार्मोन्स आपल्या पेशीला डॅमेज करतो. बेठे जीवनशैली वाढलेली आहे. आपण जंक फूड, प्रोसेस फूड, पॅकेज फूड असे वेगवेगळ्या टाईपचे फूड खायला लागलो आहात. अशा जास्त प्रोसेस फूडमुळं, ते असलेल्या जास्त साखरेमुळं, जास्त मिठामुळं, सॅच्युरेटेड फॅटमुळं, ट्रान्स फॅटमुळं आणि जे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात, त्यापासून कार्सिनोजन तयार होतात आणि त्यामुळं हा जो तरुण वर्ग आहे, हा कॅन्सरला बळी पडत आहे. ओबेसिटी. फूड हॅबिट्स खूप खराब आहेत. न्यूट्रिशनची काळजी घेतली जात नाही. बेठे जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव आहे किंवा काम करण्याची पद्धतच अशी आहे की तुम्हाला सतत बसावं लागतंय. अशा वेळेस ओबेसिटी वाढणं हे स्वाभाविक आहे. ओबेसिटी हा कॅन्सर होण्यासाठी एक पोटेन्शियल कारण आहे. म्हणजे नुसतं वजन वाढलं म्हणून कॅन्सर होत नाही. तर ओबेसिटी असल्यामुळं एखाद्या व्यक्तीला इन्सुलिन रेझिस्टन्स होतो किंवा त्याच्यामध्ये कायमचं इन्फ्लामेशन राहतं. ओबेसिटीमुळं कोलोरेक्टल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, युटेराईन कॅन्सर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स होतात. तसंच हार्मोन्सशी रिलेटेड असलेले थायरॉईड कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर्स हे होऊ शकतात. डाएट फॅट खूप वाढलेलं आहे. म्हणजे कसंही करून आपण स्लिम फिगरमध्ये राहणं किंवा झिरो फिगरमध्ये राहणं हे एक जबरदस्त वेळ तरुण तरुणीमध्ये आलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे डाएट ते फॉलो करतात. हे डाएटच्या नादामध्ये असं होतं की काही गोष्टी मिस केल्या जातात. न्यूट्रिशन कमी झाल्यामुळं आणि शरीरातले ऑर्गन्स व्यवस्थित डेव्हलप झाल्या नसल्यामुळं ह्या तरुण तरुणींना खूप काही प्रॉब्लेम फेस करावं लागतात आणि त्याच्यामध्ये कॅन्सर एक आहे. व्यसनं. अल्कोहोल घेणं किंवा स्मोकिंग करणं हे एक स्टेटस सिम्बॉल्स झालेलं आहे. पान, तंबाखू, गुटखा असं सेवन केलं जातं. म्हणजे लहानपणापासूनच हे मुलं हे व्यसनग्रस्त व्हायला लागले. तरुणामध्ये सध्या एक नवीन फॅड निघालं आहे. ते म्हणजे हुक्का किंवा पाईप याच्याद्वारे स्मोकिंग करणं. म्हणजे धूम्रपान आता सध्या आउटडेटेड झालेलं आहे आणि हुक्का चालू झाला आहे. जागोजागो तुम्ही बघत असाल की हुक्का पार्लर चालू झालेले आहेत. इतक्या लवकर एक्सपोजर झाल्यामुळं त्यांना जे व्यसन लागतं ते सुटणं खूप अवघड असतं आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे कॅन्सरला बळी पडण्याचं. अनुवंशिक कारणे. काही कॅन्सर अनुवंशिक असतात, हेरिडिटरी असतात. म्हणजे ते फॅमिलीमध्ये रन करतात. फॅमिलीमध्ये रिपीटेड कॅन्सर होण्याची हिस्ट्री असते. अशा वेळेस त्यांच्या नवीन पिढीने तर बिलकुल कुठल्याही लक्षणाबाबतीत हयगय करायची नाही. त्यांनी ताबडतोब तपासणी करून घ्यायची आणि डॉक्टरना जाऊन भेटणं खूप गरजेचं आहे. तरुणामध्ये होणारे जीवाणू आणि विषाणूचे संक्रमण. सध्या तरुणामध्ये HPV-मुळे होणारे कर्करोगाचे प्रमाण वाढलेलं आहे. HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा जो व्हायरस असतो असुरक्षित सेक्समुळे तरुण वर्गामध्ये पसरत आहे. ह्या व्हायरसमुळं ओरल कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, ॲनल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स होऊ शकतात. हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन झालं तर पुढे जाऊन लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा व्हायरससुद्धा असुरक्षित सेक्सनी किंवा ब्लडमधून हा ट्रान्समिट होतो आणि याचं प्रमाण पण तरुण वर्गामध्ये आढळून येत आहे. बाहेरचं खाणं, उघड्यावरचं खाणं यामुळं एच पायलोरी हे इन्फेक्शन होतं, स्टमकमध्ये होतं आणि हे एच पायलोरी इन्फेक्शन्स अनडिटेक्टेड आपल्या स्टमकमध्ये किंवा जठरामध्ये जर राहिलं तर पुढे जाऊन त्याचा जठराचा कॅन्सर होण्याचा धोका आहे. तर अशी जी व्हायरस आणि बॅक्टेरियाची इन्फेक्शन्स टाळणं खूप गरजेचं आहे. मी तरुण पिढींना असं आव्हान करते की तुमच्या लक्षणाबद्दल तुम्ही विजिलंट राहा. तुमच्या लाईफमधला स्ट्रेस कमी करा. शक्य तितकं घरचं खाणं खा. हेल्दी फूड खाण्याची सवय ठेवा. व्यसनांपासून दूर राहा. डेली एक्सरसाइज करण्याची सवय करा. कॅन्सरपासून दूर राहा. ह्या व्हिडिओमध्ये जी तरुणी आहे ती जेव्हा 30 वर्षाची होती आणि 9 महिन्याची प्रेग्नंट होती त्यावेळेस तिला ब्रेस्टमध्ये लंप आढळला. पुढे जाऊन तो ब्रेस्ट कॅन्सर निघाला
आणि तो पण BRCA BRCA पॉझिटिव्ह होता, म्हणजे तो हेरिडिटरी होता. तरुणांमध्ये कॅन्सर वाढत आहे हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. माझा चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. जे पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आलेत त्यांनी माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा. त्याच्यामुळं पुढे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, नेहमीसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.